हाय, हॅलो, नमस्कार आणि राम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या प्रचंड चर्चेत असणारा आणि ज्या विषयावरून सामाजिक आणि राजकीय वाद उपस्थित झाला आहे असा महत्त्वाचा मुद्दा आणि त्याविषयीची सविस्तर माहिती आज मी आपल्या चॅनेलवर घेऊन आले आहे. आपल्या आजूबाजूला आपण हा विषय ऐकतो आहोत, बघतो आहोत, परंतु याबद्दल वास्तविक परिस्थिती काय आहे हेच आपल्याला माहीत नाही. आणि हा महत्त्वाचा विषय म्हणजे वक्फ बोर्ड. सध्या वक्फ बोर्ड अत्यंत चर्चेत असण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने वक्फ बोर्ड अधिनियम कायद्यातील सुधारणांसाठी संसदेत विधेयक सादर केले आहे. त्यामुळे सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात आणि वक्फ बोर्डाच्या अमर्याद अधिकारांवर निर्बंध देखील लागू शकतात. ॲडव्होकेट आई या आपल्या चॅनेलवर वक्फ बोर्डविषयीची सर्व कायदेशीर सविस्तर माहिती मी घेऊन आले आहे. कारण या विषयाचे गांभीर्य आपल्यापैकी प्रत्येकाला असले पाहिजे आणि यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. वक्फ बोर्ड याविषयीची माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण वक्फ बोर्डाने केलेले अतिक्रमण आणि त्याबद्दलच्या याचिका कोणकोणत्या आहेत याची काही उदाहरणे घेऊयात. नंबर 1. राजस्थान येथील फकीर समाजाची 90 बिघा जमीन वक्फ बोर्डाने ताब्यात घेतली म्हणून या विरोधात तेथील शहजाद मोहम्मद शाह यांनी याचिका दाखल केली होती. तेथील महाराजांनी फकीर समाजाला ही जमीन दान केली होती आणि तसे ताम्रपत्र सुद्धा देण्यात आले होते, परंतु त्याचे उल्लंघन करून वक्फ बोर्डाने ही जमीन ताब्यात घेतली आहे. नंबर 2. राजस्थानमधील कोटा आणि बारन जिल्ह्यातील समुदायांनी देखील वक्फ बोर्डाविरुद्ध अशाच याचिका दाखल केल्या आहेत. नंबर 3. द्वारका येथे असणारी जमीन जी श्रीकृष्णाने दान केल्याचे सांगितले जाते त्यावर देखील वक्फ बोर्डाने हक्क सांगितला आहे. नंबर 4. आग्रा येथील ताजमहालवर देखील वक्फ बोर्डाने आपला अधिकार सांगितला आहे. नंबर 5. तमिळनाडूमध्ये त्रिची असे एक गाव आहे. या गावात जेमतेम 7-8 मुस्लिम घरे आहेत आणि याच गावात 1500 वर्षांपूर्वीचे एक जुने शिवमंदिर देखील आहे. वक्फ बोर्डाने सुरुवातीला या शिवमंदिरावर हक्क सांगितला आणि यानंतर संपूर्ण गावावरच स्वतःचे अतिक्रमण करून सर्व गावातील लोकांना त्यांची पिढीजात घरे ताबडतोब रिकामी करायला सांगितली आणि जर लोकांना घरे सोडायची नसतील तर त्यांना एकच पर्याय दिला गेला, तो म्हणजे धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारणे. आणि नंबर 6. अगदी आपल्या जवळचीच गोष्ट आपण घेऊया. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका दलितांच्या वस्तीवर देखील वक्फ बोर्डाने दावा दाखल केला आहे. या वस्तीत 250 दलित कुटुंब राहतात. त्यांना देखील धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा अत्यंत अवास्तव आणि भीषण असा उपाय वक्फ बोर्डाकडून दिला गेला आहे. उदाहरणांवरून तुम्हाला वक्फ बोर्डाची भीषणता आणि त्यामागचे सत्य याची जाणीव झाली असेल. आता याच वक्फ बोर्डाविषयीची इत्थंभूत कायदेशीर माहिती आता व्हिडिओमध्ये आपण आता पुढे घेणार आहोत. सर्वप्रथम या वक्फ बोर्डाचा इतिहास किंवा या वक्फ बोर्डाची सुरुवात कधीपासून झाली हे बघूया. भारतातील वक्फ बोर्डाची स्थापना 1913 मध्ये ब्रिटिश राजवटीत मुस्लिम वक्फ वैधता कायद्याद्वारे करण्यात आली. भारतात फिरोजशाह तुगलक यांच्या काळापासून वक्फ करण्याची पद्धत आहे, मात्र मुघलांच्या काळात याला व्यवस्थित स्वरूप देण्यात आले. 1810 मध्ये याबाबतीत सर्वात प्रथम कायदेशीर विचार करण्याची सुरुवात झाली. 1818 मध्ये या संपत्तीची व्यवस्था बोर्ड ऑफ रिव्हेन्यू आणि बोर्ड ऑफ कमिशनर्स यांच्याकडे सोपवण्यात आली. 1857च्या उठावानंतर 1863 मध्ये इंग्रजांनी याबाबत कायदा संमत केला. या कायद्यामध्ये अनेक बदल केले गेले आणि अखेरचा बदल हा 2013 साली करण्यात आला. परंतु या कायद्यातील काही तरतुदींचा सध्या जो गैरवापर केला जात आहे त्यामुळे केंद्र सरकारला या कायद्यात नव्या सुधारणा करण्याची गरज भासू लागली आहे. आता हे वक्फ बोर्ड म्हणजे काय ते बघूया. वक्फ कायदा हा मुस्लिम समाजाच्या मालमत्ता आणि धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन आणि नियमन करण्यासाठी बनवलेला कायदा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश वक्फ मालमत्तेचे योग्य संवर्धन आणि व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा आहे, जेणेकरून या मालमत्तांचा धार्मिक आणि धर्मादाय हेतूंसाठी वापर करता येईल. वक्फ या शब्दाचा अर्थ आहे अल्लाहच्या नावे, म्हणजेच अशा जमिनी ज्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे नाहीत. स्थावर आणि जंगम दोन्ही मालमत्ता वक्फ बोर्डाच्या कार्यक्षेत्रात येतात. यानंतर वक्फ बोर्डाचे अधिकार कोणते आणि वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत किती जमीन आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती घेऊया. वक्फ बोर्ड मालमत्तेचे व्यवस्थापन करते, गमावलेली मालमत्ता परत मिळवते आणि स्थावर वक्फ मालमत्तेचे हस्तांतरण, भेटवस्तू, गहाण, देवाणघेवाण किंवा भाडेपट्ट्यांवर मंजूर करते.
वक्फ बोर्डाकडे असणाऱ्या जागा या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत. एकूण 9.4 लाख एकर जमिनीवर वक्फ बोर्डाच्या मालमत्ता आहेत. संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वेनंतर मालमत्तेच्या बाबतीत वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच देशातील सगळ्यात मोठ्या 3 जमीन मालकांपैकी एक असे हे वक्फ बोर्ड आहे. वक्फ बोर्डाकडे 2009 पर्यंत 4 लाख एकर जमीन होती, जी काही वर्षात दुप्पट झाली आणि डिसेंबर 2022 पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण 8,65,644 एकर एवढी स्थावर मालमत्ता होती. देशात सध्या एकूण 30 वक्फ बोर्ड आहेत. सर्व वक्फ मालमत्तांमधून दरवर्षी अंदाजे 200 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. उत्तर प्रदेशात सर्वाधिक वक्फ मालमत्ता आहेत. उत्तर प्रदेशामध्ये सुन्नी बोर्डाकडे 2,10,239 एकर मालमत्ता आहे, तर शिया बोर्डाकडे 15,386 एकर मालमत्ता आहे. वक्फ बोर्ड देशभरात जिथे जिथे कब्रस्तान आहे तिथे कुंपण घालते, तसेच त्याच्या आजूबाजूची जमीन देखील आपली मालमत्ता म्हणून घोषित करते. जर तुमच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्या विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वक्फ बोर्डाकडे अपील करावे लागते. वक्फ बोर्डाचा निकाल तुमच्या विरोधात आला तरी देखील तुम्हाला त्या निकालाविरोधात न्यायालयात आव्हान करता येत नाही. म्हणजेच वक्फ बोर्डाच्या कोणत्याही निकालाला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला आव्हान देता येत नाही. वक्फ बोर्डाने एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर हक्क सांगितला आणि ही जमीन वक्फची असल्याचे सांगितले तर तो हक्क चुकीचा सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्या जमीन मालकाची असते. या संदर्भात जमीन मालक वक्फ न्यायाधिकरणाकडे जाऊ शकतात. जर न्यायाधिकरणाने जमीन मालकाची याचिका स्वीकारली नाही तर न्यायालय देखील हा निर्णय बदलू शकत नाही. वक्फच्या मालकीच्या मालमत्तेची योग्य देखभाल केली जात आहे की नाही, ही जमीन धर्मदाय हेतूंसाठी वापरली जात आहे की नाही याची खात्री करण्यासाठी स्थानिक ते मोठ्या स्तरापर्यंत अनेक संस्था तयार केल्या गेल्या आहेत. त्यांना साधारणपणे आता आपण वक्फ बोर्ड असे म्हणतो. या मालमत्तेत गरीब आणि गरजूंना मदत करणे, मशीद आणि इतर धार्मिक संस्था सांभाळणे, शिक्षणाची व्यवस्था करणे आणि इतर धार्मिक कार्यांसाठी संस्था सांभाळणे या गोष्टींचा समावेश होतो. वक्फ बोर्डाच्या मंडळात एक सर्वेक्षण आयुक्त असतो जो मालमत्तांचा हिशोब ठेवतो. याशिवाय मुस्लिम आमदार, मुस्लिम खासदार, मुस्लिम IAS अधिकारी, मुस्लिम नगर रचनाकार, मुस्लिम वकील, मुस्लिम विचारवंत अशा लोकांचा समावेश असतो. आता हा झाला सध्याचा वक्फ बोर्ड कायदा काय आहे याविषयीची माहिती. आता या वक्फ कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा आणि बदल होणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आपण व्हिडिओमध्ये बघूया. कायद्यानुसार किंवा विधेयकानुसार किमान 5 वर्षे इस्लामाचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे वक्फ होय, अशी वक्फची व्याख्या देण्यात आली आहे. वक्फच्या जमिनीचे संरक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून घेऊन ते अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना दिले आहेत. नवीन दुरुस्ती कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले 2 प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असतील. दुरुस्ती कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी दिलेली आहे. वक्फची नोंदणी केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसद्वारे केली जाईल. याच पोर्टलवर वक्फच्या मालमत्तेची देखभाल करणाऱ्या मुतवल्लींना हिशोब सादर करावा लागेल. ज्या मालमत्तांचे उत्पन्न 5,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी वक्फ बोर्डातील मुतवल्लींचे वार्षिक योगदान 7% वरून 5% करण्यात आले आहे. एखादी मालमत्ता ही वक्फ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा वक्फ बोर्डाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. नवीन प्रस्तावानुसार आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्यीय वक्फ लवादाची सदस्य संख्या कमी करून 2 करण्यात आली आहे. या लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. नवीन कायद्यात मर्यादा कायद्याची तरतूद वगळण्याची सोय करण्यात आली आहे. म्हणजेच 12 वर्षांहून अधिक काळ एखाद्या व्यक्तीकडे वक्फच्या जमिनींचा ताबा असेल तर त्या व्यक्ती या नवीन दुरुस्तीनुसार त्या जमिनींचे मालक होऊ शकतात. दुरुस्ती कायद्यानुसार वक्फ बोर्डाला आपल्या मालमत्तेची जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी लागेल, जेणेकरून मालमत्तेचे मूल्यांकन करता येईल आणि महसूल देखील तपासता येईल. कारण सर्व वक्फ मालमत्तांमधून दरवर्षी 200 कोटी रुपयांचा महसूल मिळतो असा अंदाज आहे आणि या नवीन सुधारणेमुळे या सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. मंडळाच्या रचनेत बदल करण्यात येणार असून त्यात महिलांचाही सहभाग निश्चित करण्यात येणार आहे. वक्फ बोर्ड आणि वक्फ काउन्सिल या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 2 महिलांची नियुक्ती केली जाईल.
ज्या मालमत्तांवर वक्फ बोर्ड किंवा कोणत्याही व्यक्तीने दावे आणि प्रतिदावे केले आहेत त्यांनाही ही नवीन दुरुस्ती लागू होईल. तसेच वक्फ बोर्डाने केलेल्या सर्व दाव्यांची अनिवार्य आणि पारदर्शक पडताळणी केली जाईल. वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणे आता या नव्या दुरुस्ती विधेयकानुसार शक्य झाले आहे. मित्रांनो, वक्फ बोर्ड हा विषय अत्यंत मोठा आणि जहाल देखील आहे. यावर चर्चा तर खूप होतीलच, परंतु आज आपण प्रत्येक नागरिकाने हा विचार केला पाहिजे की उद्या जर माझ्या जमिनीवर वक्फ बोर्डाने हक्क सांगितला तर मी काय करायचे, आणि हे नक्कीच होऊ शकते. त्यामुळे आज मी आपल्या व्हिडिओमध्ये वक्फ बोर्डाविषयीची खरी आणि सविस्तर माहिती मला दिली आहे आणि त्यामुळे या जाचक तरतुदी नष्ट होऊन सरकारने केलेल्या नवीन सुधारणांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. जात पात, दलित, ब्राह्मण या वादात आपण न पडता सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशातील वक्फ बोर्ड ही अन्यायकारक संकल्पना आपण संपवली पाहिजे आणि त्यासाठी सरकारला आपण हातभार लावला पाहिजे. आता हा हातभार लावण्यासाठी आपण काय करू शकतो तर वक्फ बोर्ड विषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ही माहिती मी ज्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिली आहे ती जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर केली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक भारतीय नागरिकाला याविषयीची सत्य परिस्थिती समजून येईल. तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नाही तरी चालेल, परंतु आजचा हा वक्फ बोर्डाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशी माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन विषय घेऊन. जय हिंद, वंदे मातरम.